सर्वांनाच माहिती आहे की एक विषय गेले काही दिवस गाजत आहे, खास करून निवडणुकांचे रिझल्ट आल्यानंतर, निकाल आल्यानंतर. हा विषय देशभरात गाजत आहे आणि काल परवापासून मला वाटतं जगभरात ह्याची चर्चा होत आहे. ती म्हणजे ईव्हीएम किती सुरक्षित आहेत, वापरायला पाहिजेत, नाही वापरायला पाहिजेत, हे इलॉन मस्क त्याच्यावर स्वतः बोलत आहेत. पण त्या विषयामध्ये न जाता, त्या टेक्निकल गोष्टीमध्ये न जाता, मला वाटतं एक सीट जी आपल्या देशभरात आता चर्चेत आहे, ती म्हणजे मुंबई उत्तर पश्चिमची. आमचे उमेदवार आणि खरं तर जिंकलेले खासदार अमोल कीर्तीकरजी इथे बसलेले आहेत. त्यांच्या सीटमध्ये 4 तारखेलाच रात्रीपर्यंत आपल्याला माहिती आहे पुढे मागे चाललं होतं. मग मताने जिंकले, मग कधी वाटलं 600 मतांनी जिंकले. मग नक्की सीट आपल्या हातातून गेली कशी? काय गडबड झाली? काय गफलत झाली? आणि त्याच्यानंतर गेले 10 दिवस 5 जून पासून चर्चा सुरू आहे. काल परवाकडे देखील पेपर्समध्ये असेल, बातम्यांमध्ये असेल, आपल्याच माध्यमातून वेगळे-वेगळे त्याच्यात रिपोर्ट्स येत आहेत. मग आत फोन कोणी घेऊन गेलं होतं का? कोणाच्या फोनवर ओ आला होता का? कोणी काही तिथे गडबड करण्याचा प्रयत्न केला का? आपल्या सर्वांना माहिती आहे की हे सगळे विषय घेऊन कोर्टाची लढाई तर सुरू होणारच आहे, कारण ही सीट आम्ही जिंकलेलो आहोत, हक्काची आहे. आणि मुंबईकरांनी जो निकाल दिलेला आहे हुकुमशाहीच्या विरोधात, तो जगजाहीर आहे. कुठे ना कुठेतरी फ्रॉड झालेला आहे, जो आम्ही सगळ्यांच्या लक्षात आणून देऊ इच्छितो. आता ज्या बारकाईच्या गोष्टी आहेत, सगळे काही आज आम्ही ओपन करू शकत नाही, कारण त्या कोर्टासमोर पण येतील, इलेक्शन कमिशन समोर येतील, त्याच्यात आपल्याला कळतील. पण हे सगळं होत असताना आपल्यासमोर हेच आणायचं आहे की ही जी निवडणूक झाली आणि खास करून ह्या सीटची झाली, ही फ्री अँड फेअर होती का? मतमोजणीची जी प्रक्रिया होती ती फ्री अँड फेअर होती का? जी आपल्याला अपेक्षित आहे की देशात पारदर्शकपणे निवडणुका झाल्या पाहिजेत, मतमोजणी आहे पारदर्शकपणे झाली पाहिजे, लोकशाहीचा सण आपण याला मोजतो. हा सण तसा साजरा गेला का? आणि